विरोधकांनी नेहमी या योजनेवर टीकाच केलेली आहे। त्यामुळे मी विरोधक काय त्याच्या संदर्भात बोलतायत, आम्ही ज्या वेळेला 1500 द्यायला सुरुवात केली तेव्हा ते म्हणत होते की राज्याच्या तिजोरीवर याचा किती मोठा परिणाम होणार आहे, अमुक होणार आहे, तमुक होणार आहे, महिलांना त्याचा लाभ मिळणारच नाही। पण त्यांनी त्यांचा जाहीरनामा करताना महिलांना 3000 देणार असं घोषित केलं होतं। ते कुठना देणार होते आम्हाला माहित नाही। जर 1500 तिजोरीवर जर इतका मोठा परिणाम झाला असेल तर आमची महायुतीची सरकार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आमचं एक हे आहे की लाडकी बहीण योजना ही माझ्या माता भगिनींसाठी, गरजू महिलांसाठी चालू राहिली पाहिजे, हे आमचं प्रथम प्राधान्य आहे। ज्या वेळेला मुख्यमंत्री पदाची शपथ ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली त्यावेळेला पहिल्याच त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की आम्ही आमच्या जाहीरनामा हा 5 वर्षाच्या कालावधीसाठी असतो। तर त्या संदर्भातला योग्य तो निर्णय जो आहे, आम्ही काही त्याच्यात खोटं आश्वासन दिलेलं नाहीये। जे जाहीरनाम्यामध्ये म्हटलेलं आहे त्या पद्धतीनं ज्या गोष्टी, हा 2100चा एक भाग झाला, पण या व्यतिरिक्त सुद्धा जाहीरनाम्यामध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याचं तंतोतंत पालन हे आम्ही त्या वेळेला एकंदर जी काही परिस्थिती आहे त्यानुसार आम्ही निश्चितपणाने करू। पण एकही आश्वासन आम्ही पडू देणार नाही किंवा ते खोटं ठरू देणार नाही असा शब्द हा तिने राज्याच्या जनतेला दिलेला आहे। मी अशा पद्धतीचा कुठलाही उल्लेख केला नाही। मी आपल्याला स्पष्टपणाने सांगितलं की विरोधक ही टीका करत होते की 1500ची योजना ही कशी राज्याला खपाट्याला नेणारी आहे। आम्ही कधी त्या संदर्भातलं एकही वक्तव्य केलं नाही, कारण ज्या वेळेला कुठलीही योजना हे एखादं सरकार आणत असतं त्यावेळेला त्याच्या सगळ्या बाजूंनी विचार करून, आर्थिक सहित सगळ्या बाजूंनी विचार करून त्या संदर्भातली जी काही घोषणा आहे ती केली जात असते। आजही जानेवारी महिन्याचा लाभ ज्या वेळेला आम्ही देतोय त्यावेळेला 8 दिवस आधी आमच्याकडे जवळपास 3600 कोटीपेक्षा अधिकचा निधी हा अर्थ विभागाकडून उपलब्ध झालेला आहे। त्याची तरतूद ही अर्थ विभागाने पुढच्याही महिन्यांची ही त्याचं नियोजन त्यांनी सुरू केलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही ही योजना फार जबाबदारीने महायुतीच्या सरकारने आणलेली आहे। आम्हाला ही चालू ठेवायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही योग्य ती पावलं आहेत ती उचलत आहोत। आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं पालकमंत्री पदावरती स्थगिती आणणं हा कुठेतरी त्या मंत्र्याचा अपमान आहे। प्लीज लाईक अँड कमेंट अँड सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका। महत्त्वाची माहिती आहे। थँक्यू।